स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला अभेद राहील. माजी खासदार राजू शेट्टी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे आम्ही करत असतो, पण त्याचा गाजावाजा न करता आम्हीच केलो, आमच्याच पद्धतीनं काम झाले आणि आम्ही यापुढे काम करणार असे कोणतेही शब्द आम्ही कार्यकर्त्यांच्यावर लादत नाही, असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोथळीतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसंदर्भात व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमार चौगले उपस्थित होते. ते पुढे बोलताना म्हणाले की कोथळी हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे, राहील आणि अभेद्य राहील यात तीळमात्र शंका नाही. सर्व घटक एकत्रित घेऊन जाण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो आहे. काही नेत्यांच्याकडे कामे घेऊन गेला असता किंवा फोनवरून कामासंदर्भात बोलणी झाली असता या असा निरोप दिला जातो व तिथे गेल्यानंतर फोटो काढून जाहीर प्रवेश असे सोशल मीडियावर पाठवले जाते. यामुळे कार्यकर्त्यांची गळचेपी करण्याचे काम होत असल्याचं यावेळी बोलून दाखवले. दरम्यान आमचे सहकारी निमशिरगावचे शिवगोंडा पाटील हे 20 वर्षापासून आमचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांना एका नेत्यांनी रस्त्यासंदर्भात ऑफिसमध्ये बोलावून घेऊन त्यांचा फोटो सोशल मीडियावर जाहीर प्रवेश असे गोंधळ करणारे पोस्ट टाकण्यात आले आहेत. तर ते आता सध्या आमच्यासोबत या सभेत उपस्थित आहेत. त्यावरून लक्षात येते की त्यांच्या पोस्टची सत्यता किती आहे. यावेळी दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील बोलताना म्हणाले की आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना या माध्यमातून विकास आघाडीचे काम चालू आहे. यावेळी बौद्ध विहारमध्ये दर्शन घेऊन स्टँड परिसरापासून लक्ष्मी मंदिरापर्यंत प्रचार फेरी पूर्ण झाली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक S.T. पाटील यांनी केलं. यावेळी अशोक पुजारी, राजू कांबळे, बाहुबली इस्रांना, सुकुमार नेचकर, वृषभ पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी राम शिंदे, राजगोंडा पाटील, पप्पू चौगले, भीमगोंडा बोरगावे, अशोक साजने, श्रीकांत पाटील, गौतम पाटील, जितेंद्र पाटील, किरण कांबळे, प्रकाश पुजारी, विपुल नांद्रे, भरतेश खवाटे यासह मोठ्या संख्येने नागरिक, महिला उपस्थित होते. दानोळी जिल्हा परिषद मतदार निवडणुकीसाठी सौ नंदिनी संदीप कांबळे, दानोळी पंचायत समितीसाठी सौ दीपाली सुनील होगले तसेच कोथळी पंचायत समितीसाठी सौ ज्योती शरद कांबळे हे तिन्ही सक्षम व जनतेत काम केलेले उमेदवार आहेत. ही निवडणूक केवळ उमेदवारीची नाही तर विचारांची आहे. आभार विजय खवाटे यांनी मानले.